सरदार उधम सिंग व्यक्तिविशेष फेब्रुवारी 2025. सरदार उधम सिंग यांची 125वी जयंती 26 डिसेंबर 2024 रोजी साजरी करण्यात आली. 26 डिसेंबर 1899 रोजी पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील सुनाम येथे जन्मलेले उधम सिंग यांनी त्यांचे पालक लवकर गमावले. ते अमृतसरमधील सेंट्रल खालसा अनाथ आश्रमात वाढले. जालियनवाला बाग हत्याकांड साक्षीदार 13 एप्रिल 1919 रोजी झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडात उधम सिंग वाचले होते. या हत्याकांडात पंजाबचे लेफ्टनंट गव्हर्नर मायकल ओ डायर यांच्या राजवटीत ब्रिटिश ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायरच्या सैन्याने 400हून अधिक निशस्त्र नागरिकांना ठार मारले होते. क्रांतिकारी उपक्रम या हत्याकांडाने खूप प्रभावित झालेले उधम सिंग 1924 मध्ये गदर पक्षात सामील झाले. पंजाबमध्ये त्यांनी गदर पार्टीच्या गदर दी गुंज ही पत्रिका प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. पुढे बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्यांना 5 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली. बदला आणि फाशी 13 मार्च 1940 रोजी उधम सिंग यांनी लंडनमधील कॅक्स्टन हॉलमध्ये झालेल्या बैठकीत मायकल ओ डायरची गोळ्या झाडून हत्या केली आणि जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेतला. 31 जुलै 1940 रोजी लंडनमधील पेंटनव्हिल तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली. शहीद-ए-आझम म्हणून आदरणीय असलेले सिंग यांचे अवशेष 1974 मध्ये परत आणण्यात आले. डॉक्टर रुस्तुम सुनावाला पॉलिथिन आययुडी इंट्रायुरेटिन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइस या गर्भधारणारोधकाचा शोध लावून गर्भपातामुळे होणारे माता मृत्यू रोखण्यास हातभार लावणे. डॉक्टर रुस्तुम सुनावाला जानेवारी 2025 मध्ये मुंबईच्या 95व्या वर्षी निधन झाले. कपूर आणि बच्चन कुटुंबियासह अनेक सेलिब्रिटींचे डॉक्टर म्हणून डॉक्टर सुनावाला ओळखले जात. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट 1971 संमत होण्यात डॉक्टर सुनावाला यांचे योगदान मोलाचे आहे. द इंडियन सोसायटी ऑफ प्रीनेटल डायग्नोसिस अँड थेरपीचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी कुटुंब नियोजन आयोगाचा मानद वैद्यकीय संचालक पदाची धुरा वाहिली. काही वर्षापूर्वीपर्यंत ते ब्रीच कँडी रुग्णालयाचे सल्लागार देखील होते. पॉलिथिन आययुडीचा शोध लावल्याबद्दल त्यांना केल विद्यापीठाने 1984 मध्ये मानाचा वॉन ग्रेफनबर्ग पुरस्कार प्रदान केला होता. भारत सरकारने 1991 मध्ये पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. लाईफ गिव्हर नामक यांचे चरित्र रश्मी उदय सिंग यांनी लिहिलेले आहे. प्रितिश नंदी चित्रपट निर्माता, पत्रकार, कवी, राज्यसभा खासदार प्रितिश नंदी यांचे 8 जानेवारी 2024 रोजी मुंबई येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 73 वर्षाचे होते. जीवन परिचय 15 जानेवारी 1951 रोजी बिहारच्या भागलपूरमध्ये त्यांचा जन्म झाला. द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया चे ते संपादक होते. त्यांनी इंग्रजीमध्ये 40हून अधिक कवितांची पुस्तके लिहिली आणि बंगाली, उर्दू, पंजाबी मधील अनेक साहित्य कृती इंग्रजीत अनुवादित केल्या. त्यांची कलकत्ता इफ यू मस्ट एक्झाईल मी ही कविता आधुनिक भारतीय साहित्यातील एक अग्रगण्य क्लासिक मानली जाते. कलकत्ता इफ यू मस्ट एक्झाईल मी ही कविता आधुनिक भारतीय साहित्यातील एक अग्रगण्य क्लासिक मानली जाते. त्यांनी दी टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपचे प्रकाशक संचालक म्हणून काम पाहिले. तसेच द इलिस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, द इंडिपेंडंट अँड फिल्मफेअरचे संपादक राहिले. 1993 मध्ये प्रितिश नंदी कम्युनिकेशन PNC या मीडिया कंपनी स्थापना केली. त्या अंतर्गत त्यांनी सूर, कांटे, झंकार बीट्स, चमेली, हजारो ख्वाहिशें ऐसी, प्यार के साइड इफेक्ट्स, अगली और पगली, रात गई बात गई, कुछ खट्टी कुछ मीठी, मुंबई मॅटिनी सारख्या उल्लेखनीय चित्रपटांची निर्मिती केली होती. त्यांची निर्मिती असलेल्या फोर मोर शॉर्ट्स प्लीज या प्रशंसिक मालिकेने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय एमी नामांकन मिळवले. नंदी हे शिवसेनेच्या तिकिटावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे राज्यसभेचे सदस्य होते. ते प्राणी हक्कांचे समर्थन देखील होते. त्यांनी भारतातील पहिली प्राणी हक्क स्वयंसेवी संस्था पीपल फॉर ॲनिमल्स ची स्थापना केली. त्यांनी 1996 मध्ये भारतातील पहिला सायबर कॅफे देखील सुरू केला.
त्यांना भारत सरकारने त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी पद्मश्री 1977 पुरस्काराने सन्मानित केले होते. जिमी कार्टर, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे डिसेंबर 2024 मध्ये जॉर्जियामधील प्लेन्स येथे राहत्या घरी निधन झाले. ते 1 ऑक्टोबरला 100 वर्षाचे झाले होते. ते अमेरिकेचे सर्वाधिक आयुष्य लाभलेले राष्ट्राध्यक्ष होते. जिमी कार्टर हे डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते होते. 1970 मध्ये ते जॉर्जियाचे 76वे गव्हर्नर बनले. पुढे 1977 ते 81 या कालावधीत अमेरिकेचे 39वे राष्ट्राध्यक्ष राहिले. पदावर असताना भारताचा दौरा केलेले ते तिसरे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होते. त्यांच्या नावावरून हरियाणातील एका गावाचे नाव कार्टरपुरी असे ठेवण्यात आले आहे. त्यांच्या अध्यक्षपदाच्या उत्तरार्धात घसरणारी अर्थव्यवस्था कार्टर यांच्यासाठी तापदायक ठरली होती. त्याच काळात सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानात फौजा घुसवल्या. पुढे रशियन सैन्य तिथे दशकभर राहिले. 4 नोव्हेंबर 1979 रोजी इराणचे धार्मिक नेते अयातुल्ला रोहिल्लो खोमेनी यांना आपला सर्वोच्च नेता मानणारे विद्यार्थी तेहरानमधील अमेरिकेच्या दूतावासात घुसले आणि 52 अमेरिकी नागरिकांना ओलीस धरले. हे ओलीस नाट्य त्यांच्या अध्यक्षपदाचे 444 दिवस सुरू होते. आपला अध्यक्षीय कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी मानवी हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचा विस्तार करण्यासाठी कार्टर सेंटरची स्थापना केली. जिमी कार्टर यांची परिचारिका आई लिलियन यांनी 67व्या वर्षी पीस कोर या संस्थेबरोबर काम करायला सुरुवात केली होती. त्या विक्रोळीमध्ये आरोग्य स्वयंसेवक म्हणून काम करत असत. खुद्द जिमी यांनी 2006 मध्ये लोणावळ्याच्या अल्प उत्पन्न गटातील 100 कुटुंबासाठी जवळच्याच पाटण येथे घरे बांधली होती. 2002 मध्ये त्यांना शांततेसाठीच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले होते. इक्बाल छागला, ज्येष्ठ वकील आणि भारतातील आघाडीच्या वकिलांपैकी एक. इक्बाल एम छागला यांचे जानेवारी 2025 मध्ये मुंबईत वयाच्या 25व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि गैरप्रकारांच्या विरोधात उमटणारा एक आवाज शांत झाला. वरिष्ठ कायदे पंडित, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती आणि केंद्रीय मंत्री MC छागला यांचे ते चिरंजीव होते. केम्ब्रिज विद्यापीठातून इतिहास व कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर आवडीच्या साहित्य या विषयाचा अभ्यास करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र नियतीने त्यांना कायद्याच्या क्षेत्रात आणले. मुंबईला परतल्यावर वरिष्ठ वकील KH भाभा यांचे सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले. पुढे दिवाणी खटले, कंपनी कायद्याशी संबंधित देशात सर्वाधिक मागणी असलेल्या वकिलांमध्ये त्यांचा समावेश झाला. वयाच्या 39व्या वर्षी त्यांनी वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त त्यांना करण्यात आले. नंतर त्यांना उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश पदाची ऑफर देण्यात आली होती, परंतु ती त्यांनी नाकारली. सन 1990 ते 99 या काळात मुंबई बार असोसिएशनचे अध्यक्ष असताना त्यांनी न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरुद्ध वकिली केली. 6 विद्यमान न्यायाधीशांविरुद्ध ठराव मंजूर झाले. त्यापैकी काही न्यायाधीशांना राजीनामाही द्यावा लागला होता.